वेडवाकडं बोलत नाहीये मी, वेडवाकडं घडणार आहे. कधी? ते कळेल वेळ आल्यावर. पण तोपर्यंत वेळच निघून गेलेली असेल. जय काली. चल अंजली, आता इथे थांबून काही उपयोग नाहीये. ये अंजली. घरात नक्की काय चाललेलं देव जाणे. वरून मला भीती वाटायला लागली. भीती? कसली भीती अंजली? वरून जाताना त्रिपुरारी महाराज काय म्हणाले तू ऐकलंस ना? आणि त्यांच्या बोलण्याला काय किंमत आहे आपल्या घरात हेही तुला माहिती आहे. आणि जाताना त्रिपुरारी महाराज रागवून गेले, म्हणजे त्याआधी आपल्या घरात काय घडलंय हे आपल्याला माहीतच नाहीये. आणि त्रिपुरारी महाराज जाताना जे काही बोललेत ना. अंजली, पुन्हा तेच? अगं माझ्या डोक्यात पण नाही आली ही गोष्ट. तू कशाला त्या गोष्टीचा विचार करतेस? खरं सांगू अंजली, माझाही त्रिपुरारी महाराजांवर विश्वास बसायला लागला होता. पण आपण आता वाड्यात आलो तेव्हा जे काही झालं ना, ते बघून मला असं वाटायला लागलं की उमाकांत काका जे काही म्हणतोय त्यात तथ्य असणार. आणि म्हणूनच त्यांना अटक झाली असेल. अरे पण वरुण, त्रिपुरारी महाराज खरे आहेत किंवा खोटे आहेत हे सिद्ध झाल्यावर आत्याचा आणि बाबांचा माझ्यावरचा राग कमी होणार आहे का? त्यांना तोंड तर उघडू दे, मग मी बघतो काय करायचं ते. तुला काय या घरात शिव्या ऐकायचं मशीन म्हणून घेऊन नाही आलोय मी. बायको आहेस तू माझी, सून आहेस या घराची. त्यापेक्षा तू एक काम कर, तू त्यांच्या समोर जाणंच टाळ. अरे वरुण, अरे एकाच घरात राहतो, समोरासमोर येणारच. असू दे ना, पण म्हणून बोलायची गरज आहे का? अजिबात बोलू नकोस त्यांच्याशी. शांत राहा. आणि तुला बोलावं असंच वाटलं तर आईशी बोल ना, किंवा वर्षाशी बोल, उमाकांत काकाशी बोलू शकतेस. पण आत्या आणि बाबा नको. नो अंजली, आता चेहऱ्यावरचं टेन्शन जरा कमी करशील? अगं मी आहे ना. मग तू का घाबरतीयस? हे बघ, अगं तुला कोणीही काही बोलणार नाही आणि कोणीही काही करणार नाही. डोंट वरी, ओके? आता स्माइल करशील? गुड. भाऊजी, कामात आहात का? नाहीये ना. गेला का तो भोंदू बाबा?
गेले आणि बिचाऱ्या अंजलीच्या नशिबामध्ये आयुष्यभर पुरतील इतके भोग लिहून गेले. तुम्हाला माहितीच आहे की. म्हणूनच जास्त वेळ थांबलो नाही मी तिथे. आणि बहिणी तू मनावर घेऊ नको, भाकड कथा आहेत सगळ्या. महाराज जायला निघाले आणि वरुण अंजलीला घेऊन आला. त्याला तरी नेमकं तेव्हाच यायचं होतं का हो भाऊजी? महाराजांची अंजलीवर नजर पडली काय आणि तिच्याविषयी अभद्र बोलले काय? आधीच या दोघांचा राग तिच्यावरती, आता तर काही निमित्तच मिळालं. नाही भाऊजी, मला अंजलीची फार काळजी वाटायला लागली हो. बहिणी अगं कावळ्याच्या शापानं गायच काय, पण बकरी सुद्धा मरत नाही. एक गोष्ट वेगळी की ताई आणि दादाच्या मनात जाता आता गरळ ओकून गेलाय तो. तर काय? पण काळजी करू नकोस, अंजलीला काही होणार नाही याची जबाबदारी माझी. तुम्ही काय करणार आहे? प्रतिकार, कडवा प्रतिकार. मी आहेच आहे आणि आता वरूनही तिच्या मागे खंबीरपणे उभा आहे. कसं ना, इतके दिवस ताई आणि दादा गुरगुरत होते कारण त्यांच्या मागे तो भोंदू बाबा होता. आता तोच नाही आहे. बघूयात ना किती दिवस गुरगुरतात ते. बहिणी तू फक्त एक काम कर, तू अंजलीकडे बघ. घाबरली असेल बिचारी, तुझ्या आधाराची गरज आहे तिला. महाराज एका वाक्यानं सगळा गोळ घातला. अंजलीमुळे घर उद्ध्वस्त होईल की नाही माहित नाही, पण तुमच्या या एका वाक्यामुळे या घराची शांतता मात्र उद्ध्वस्त झाली. महाराजांचे शब्द अजूनही कानात घुमतायत. ही अंजली घराला उद्ध्वस्त करणार आणि आपण सगळे फक्त बघत राहणार. हेच मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो की ती अंजली आणि तिची माय मिळून आपल्या घरावर जादूटोना करतायत. पण तेव्हा काय, मला अक्कल नव्हती. आता बोला. अरे नालायका, आणखीन किती वेळ ऐकवणार आहेस हे? चंद्रादा, ही वेळ चिडण्याची आणि टोमणे मारण्याची नाहीये. त्या अंजलीचं काय करायचं ना ते ठरवा आधी. त्या महत् प्रयासाने मी तिला घराबाहेर काढलं होतं, पण तो वरुण घेऊन आला तिला परत घरात. त्या दोघांचं काय प्रेम होतो चाललंय कुणास ठाऊक. बरं आता त्याला समजून काही फायदा नाही. आपण जे सांगू त्याच्या उलटच वागणार आहे तो. काका, अशा प्रकारच्या वागणुकीला एकच नाव आहे, हिप्नोटिझम, संमोह. एकदा का माणसाच्या मेंदूचा ताबा मिळवला ना की तो तुम्हाला हवा तसाच वागतो, हवा तसाच बोलतो. आणि हे नाही काय, त्याच्या फक्त मेंदूचाच नाही तर हृदयाचाही ताबा मिळवलाय. मग काय, बोलायलाच नको. मग संपवा नारायणी, अंजलीला कायमचं संपवा. कारण आता मारा नाही तर मरा हे एकच सूत्र उरलंय आपल्याकडे. हे बोलण्या इतकं सोपं नाहीये नारायणी. समजा तसं काही झालं ना तर सगळ्यात पहिल्यांदा संशय आपल्यावरच येईल. वेट, मला थोडा विचार करू द्या. काय की हे वाटतं कठीण आहे पण अशक्य नाहीये. मला थोडे डिटेल्स काढावे लागतील. अरे मग काढ ना. त्याच्यासाठी तुम्हाला थोडे पैसे काढावे लागतील. तू कुणाच्या मरणातही पैसे सोडू नकोस. त्याचं काय ना काका, हीच काय ती संधी आहे माझ्यासाठी थोडे पैसे कमवण्यासाठी. एकदा ती मेली की संधी गेली. मिळतील, नक्की मिळतील, पण तू काय करणार आहेस ते सांग. ते मी सांगेनच, पण त्याआधी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. अंजलीशी वाईट बोलायचं नाही, तिला त्रास द्यायचा नाही, तिला टोमणे मारायचे नाही. विराट, तिने तुला नाही ना हिप्नोटाइज केलं? काका प्लीज, मी नॉर्मलच आहे, पण मी तुम्हाला असं का वागायला सांगतो माहितीये? कारण तुमच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे अंजली गाफील राहील. कारण काय आहे की ती गाफील राहिल्यामुळे तिच्यावर हल्ला करणंही सोपं जाईल आणि दुसरं म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही. तुम्ही मला रात्रीपर्यंतचा वेळ द्या. रात्रीपर्यंत माझा मास्टर प्लॅन तयार असेल.
अंजली, आई काय ग? कसला विचार चाललाय? आई आत्या आणि बाबा खूप चिडले असतील ना? तेच तर सांगायला आलीये मी तुला. खूप नशीबवान आहेस बाळा तू. म्हणजे आत्या आणि बाबा काहीच बोलले नाहीत? इतकं सगळं झाल्यानंतर ते काही बोलणार नाहीत असं होईल? त्रिकुटाची काहीतरी बोलणी चालू आहे. पण अंजली, तू आता त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. आई काय बोलत असतील ते? आई ते मला पुन्हा घरातून बाहेर नाही ना काढणार? तशी हिंमत नाही होणार त्यांची. कारण आता वरुण आहे तुझ्या बरोबर. मी तुला म्हणलं होतं ना अंजली, तू त्याला आवडायला लागशील म्हणून. आई मला असं बोलला नसेल कदाचित, पण खरं प्रेम बऱ्याचदा बोलत नाही. ते कृतीतनं व्यक्त होतं आणि आपण ते ओळखायचं असतं. आणि मला असं वाटतं की त्याला सुरुवात झालेली आहे. नाहीतर मला सांग, तो स्वतःहून तुला का घ्यायला आला असता? आणि हे बघ, आता मी तुझ्या बरोबर आहे, उमाकांत भाऊजी आहेत. तुला सांगू अंजली, तू शक्यतो त्यांच्याशी बोलायला जाऊ नकोस. हो, वरुण पण मला हेच म्हणाले. बरोबर आहे त्याचं. त्या लोकांना ना तोंडसुख घ्यायला काहीतरी संधी हवी असते. ती आपण द्यायचीच कशाला? बरं, हे जाऊ दे सगळं. मला सांग, शबरी कशी आहे? आता बरी आहे. काय ग अंजली, आता कसला विचार करतेयस? नाही आई, त्रिपुरारी महाराजांच्या बोलण्याचा विचार करते. अरे देवा अंजली, तुला सांगितलं ना, आता या गोष्टीचा विचार नको करूस. आई पण त्याचा काहीतरी संबंध असला तर? काय संबंध असणार आहे? तू काही करणार आहेस का? आई मी नाही करणार. माझ्या मनातही असा विचार नाही येणार. मग पण तिने काही केलं तर? ती कोण? तीच बाई, स्वतःला माझी आई म्हणवणारी. आई मी माझ्या घरी गेले, तिथे सुद्धा ती बाई आली होती. आई वाड्यात जे विहिरीजवळ चित्र काढलं होतं ना, तसंच चित्र तिने तिथे अंगणात काढलं होतं. मला तर वाटतं नाही, तिला या चित्रातून काहीतरी सुचवायचंय. पण नक्की काय सुचवायचंय ना, तेच कळत नाहीये. तिचा, माझा, या चित्राचा आणि या वाड्याचा काही संबंध नसेल ना? एक काम कर अंजली, या सगळ्या गोष्टी वरुणच्या कानावरती घाल. त्यांच्या? हो, वरुणच्या. कारण ते खूप गरजेचं आहे. म्हणजे मला माहिती नाही तो या सगळ्यावरती विश्वास ठेवेल का नाही, पण वरुणला सांगणं हे गरजेचं आहे. आणि उशीर करू नकोस, आजच्या आज घाल. काका, अरे वरुण, ये. कामात असेल तर नंतर येऊ. नाही झालंच आहे माझं. आणि खरं तर मीच तुझ्याकडे येणार होतो, तुला थँक्स म्हणायला. मला थँक्स का? हा, अरे ताई आणि दादा न जुमानता तू अंजलीला परत आणलंस म्हणून. हे काका, ते तर माझं कर्तव्य होतं.
खरं म्हणजे मला पण तुला थँक्स म्हणायचं आहे. का रे बाबा, काय झालं? कारण तू कोणालाही न जुमानता त्रिपुरारी महाराजांना डायरेक्ट अटक करू. एक मिनिट, तू अजूनही त्याला महाराज म्हणतोयस? ओके, त्रिपुरारी बाबांना अटक कर. नाही, बाबा हा शब्द सुद्धा चांगला आहे त्याच्याकरता. फ्रॉड आहे, फ्रॉड साला. अरे काका, तू जर हे केलं नसतंस ना तर माझाही त्यांच्यावर विश्वास बसायला लागला होता. वरून अरे पाडगावकरांनी लिहूनच ठेवलंय, माणसाच्या बडबडीला अंत नसतो आणि सारखी बडबड करणारा माणूस संत नसतो. पटलं, मला पण पटलं. तुला पटलं रे, पण आपल्या घरातल्या सगळ्यांना हे ज्या दिवशी पटेल ना तो दिवस मी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणार आहे. ते सगळं ठीक आहे रे काका, पण आता यापुढे काय? पुढे काय? आपली काळजी जबाबदारी वाढणार आहे, रादर वाढली आहे. खरं तर हेच बोलायला मी तुझ्याकडे आलेलो. काका, अंजलीला मी बाबांचा आणि आत्याचा विरोध असतानाही या घरात घेऊन आलोय. त्यात तू त्या फ्रॉड बाबाला घरातनं हकलून लावलंयस आणि तो जाताना जे काही बडबडून गेला त्यामुळे अंजलीला जास्त धोका निर्माण झाला आणि त्यामुळे आता घरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत तिला टार्गेट केलं जाणार आहे. काका, आणि आता तर मी नसताना आत्या आणि बाबा नक्कीच अंजलीला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करणार. काका, मला तुझी मदत लागणार आहे. अरे प्रश्नच नाही. हात तर लावून दे अंजलीला, मग बघतो. यू डोंट वरी, काय होणार नाही अंजलीला. तू अंजलीला सांभाळ, मी सांभाळतो यांना. थँक्स काका. वरुण, आता उमाकांत काकाशीच बोलायला गेलेलो. त्याचं हेच म्हणणं होतं की आत्या आणि बाबा काही जरी म्हणाले तरी तो आपल्याच बाजूनी आहे. अजून मी त्यांच्या समोर सुद्धा गेलो नाहीये. अंजली, मी तुझ्याशी बोलतोय. हां वरुण, अरे अंजली, काय झालंय? मी तुझ्याशी बोलतोय. हां तुला कोणी काय परत बोललंय का? नाही, अरे मी नाही, बाहेर गेलेच नाहीये आणि आताही कोणी आलं नव्हतं. मग तू अशी घाबरल्यासारखी का दिसतेस? काय झालंय? वरुण, मला तुला काहीतरी सांगायचंय.